तर नागपूर सायबर पोलीस सध्या कोरटकरकडून मोबाईल आणि सिम कार्ड घेणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल नसल्यामुळे आता हा मोबाईल घेतला जाणार नसल्याची माहिती समोर येते आहे। कोरटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलिसांकडे तपासासाठी जाण्याची आता शक्यता आहे, त्यामुळे नागपूर सायबर पोलीस कोरटकरकडून हा मोबाईल घेणार नसून कोल्हापूर पोलीस त्यांच्याकडून मोबाईल घेऊ शकतात। अधिकचा आढावा घेतला या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी। इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात आज प्रशांत कोरटकर आपला मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांकडे देणार असल्याची माहिती प्रशांत कोरटकर यांच्या टीमकडनं सांगण्यात आलं होतं। परंतु सायबर पोलिसांची माहिती आहे त्यानुसार नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरचा तो मोबाईल आणि सिम कार्ड स्वीकारणार नसल्याची माहिती आहे, कारण की नागपूर सायबर पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबतचा कुठलाही गुन्हा दाखल नाही आणि गुन्हा दाखल नसल्यामुळे ज्या फोनवरून इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप आहे त्याबाबतचा गुन्हा कोल्हापूरमध्ये दाखल आहे, परंतु नागपूर सायबर पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नाही। त्यामुळे नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड स्वीकारणार नाही। त्यामुळे आता प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड कोल्हापूर पोलिसांकडे अधिक चौकशीसाठी दिला जाऊ शकतो, परंतु सायबर पोलिसांची खात्रीलायक माहिती आहे की तो मोबाईल आणि सिम कार्डही पोलीस स्वीकारणार नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।